त्यांनाही असं वाटतं का म्हणायच्या यायला येतो काय सांगतो पुढारपण करतो निघून जातो. त्यांचाही शहराकरता काही म्हणणं असेल ना, त्यांचाही वेगवेगळ्या मतदारसंघाकरता काही मनात त्यांचं विजन असू शकतं. तुम्ही युवक बसलेला आहे, तुमचंही काही असू शकतं. आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे हे सांगतोय बरोबर आहे. मी त्यावेळेस सगळे अधिकारी ठेवले हजर. सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर, SP, CO, वेगवेगळे PWD, इरिगेशन हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो. का तर मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाऊ. आता अजून मला काही ठिकाणी जायचंय आणि वेळेमध्ये कार्यक्रम झाले तरच माझ्या पुढच्या मला वाटतं 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत का 1:30 वाजल्यापासून 5-5:30 पर्यंत मी मीटिंग घेतलेली आहे. आणि एक करा बाबांनो, एकदा निवेदन दिलं ना, निवेदन वाचून पहिलं द्या. त्याच्यात इतक्या चुका असतात. मग त्याला म्हणलं ना हे असं का नाही दादा मी तशीच सही केली. अरे वाचून सही कर ना, तशी सही कशी केली. आणि मोबाईल नंबर देत चाला. तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो, किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो. अरे निवेदन दिलंय, काही तर गावाचं नाव नाही, तालुक्याचं नाव नाही, जिल्ह्याचं नाव नाही, आमका रस्ता ते करा. अरे पण इथलं काही फक्त बीडचं काम नाही, मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथं घेऊन बसावं लागतं. त्यामुळं नीटपणे अक्षर स्वच्छ काढा. नसेल चांगलं तर ज्याचं असेल त्याच्याकडनं लिहून घ्या, पण वाचता येईल असं लिहा. काही वेळेस मी आता पण एक महिला आली, तिला विचारलं काय, ती पण सांगत नाही दादा मी न वाचताच दिलं तुम्हाला. असलं करू नका.